सौ शिवानी प्रीतम कळसकर। आज आपल्या राजधानी सातारामधील छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक सागरदादा भोसले यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना महाराज साहेबांकडून आणि संपूर्ण साताराकडून आणि माझ्याकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। आई तुळजाभवानी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत आणि त्यांना उदंड आयुष्य देवो। तरी आपल्या सर्वांच्या वतीनं जय सोशल फाउंडेशनच्या वतीनं मी दादांना लक्ष शुभेच्छा देतो। दादांना केक कापण्याची मी विनंती करतो। सातारा आपण आज अशा व्यक्तिमत्वाचं अगणित चिंतन करण्यासाठी आज इथे जमलेलो आहोत की ज्याने आपल्या कार्यामध्ये, बोलण्यामध्ये, मित्रत्वामध्ये, त्याचबरोबर जगण्यामध्ये कुठलीच कसर सोडली नाही, देण्यामध्येही सोडली नाही आणि घेण्यामध्येही सोडली नाही। याचा अर्थ असा आहे की समाजाला काहीतरी देणं असतं। प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो। या नात्यानं लहानपणापासून आपले आई वडील आपल्यावरती त्या पद्धतीचे संस्कार करत असतात आणि ते संस्कार सगळ्यांमध्ये रुजतील असं नाही, तर काही मोजके व्यक्तिमत्व असे असतात की ते त्यांना घेऊन पुढे जात असतात। त्यापैकी हे एक आदर्श व्यक्तिमत्व आमचे अगदी जिवलग ज्येष्ठ मित्र आदरणीय सागरदादा भोसले यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी पार पडत आहे। या सोहळ्यासाठी संपूर्ण सातारा जिल्ह्यातून, जिल्ह्याबाहेरून सुद्धा आज सकाळपासून दादांना अनेक शुभेच्छा या ठिकाणी मिळालेल्या आहेत। बरेच नामवंत मंडळींनी शुभेच्छा त्यांना फोनवरून, काही जणांनी प्रत्यक्ष भेटून दिले आहेत की उत्तम आरोग्य त्यांना लाभो, चांगल्या आयुष्यामध्ये यश कीर्ती प्राप्त हो याकरता प्रत्येक जण प्रार्थना करतोय। त्याचबरोबर ज्या पावलावरती आज गेली अनेक वर्ष आम्ही या समाज कार्याचा हा जो पायंडा उभारलेला आहे आणि त्या दिशेने चाललेलो आहे त्यांच्या मार्गदर्शनानुसार, त्यामुळे जय सोशल फाउंडेशनच्या कार्याध्यक्ष या नात्याने मी या जय सोशल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांच्या वतीने आज अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी पार पडण्यासाठी आज उभा आहे। या सोहळ्यासाठी माननीय श्री शेखर जाधव साहेब, अध्यक्ष अवंती मित्र समूह यांचे मी प्रथमतः या कार्यक्रमाच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतो। मी प्रत्येकाची नाव घेतो, कृपया आपण प्रत्येकाचं नाव घेतल्यानंतर टाळ्या वाजवाव्यात ही विनंती। यानंतर श्री विकास जाधव, उपाध्यक्ष अवंती मित्र समूह यांचे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत आहे। त्याचबरोबर श्री संतोष थोरात साहेब उर्फ आमचे लाडके प्रवीण साहेब यांचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं हार्दिक स्वागत। श्री विकास जाधव, उपाध्यक्ष अवंती मित्र समूह यांचे देखील मी या ठिकाणी आवर्जून हार्दिक स्वागत करतो। तसेच आमचे मित्र श्री मनोज देशमुख साहेब, राष्ट्रवादी युवा काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष यांचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी हार्दिक स्वागत करतो। दादांच्या पाठीशी कायम मित्र तर आहेतच, परंतु असेही काही मित्र आहेत की लांबून उडी धाव घेणारे असतात हनुमानासारखे। त्यापैकी श्री सचिन आप्पा साळुंखे यांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो। श्री आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक विजयराव साळुंखे यांचेही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी हार्दिक स्वागत करतो। त्याचबरोबर श्री आशिष गिरलेकर, सचिव अवंती मित्र समूह यांचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी हार्दिक स्वागत करतो। श्री नितीन शेठ गोरपडे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करतो। श्री ऋषी जाधव साहेब, त्याचबरोबर छत्रपती
शिवाजी हाऊसिंग सोसायटी येथील श्री सचिन जाधव, त्याचबरोबर श्री राठोड साहेब, श्री जाधव साहेब, श्री गणेश साहेब, श्री चव्हाण सर आणि श्री कोल्हापुरे साहेब, त्याचबरोबर सुमित्राराजी हाऊसिंग सोसायटी, त्याचबरोबर शाहूनगरमधील इतर कॉलनीमधील सर्व ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक, दादांचे स्नेही या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री सतीश थोरात उर्फ आबा हे देखील या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो. श्री विशाल भोसले माजी उपसरपंच भोसलेवाडी यांचेही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. श्री किरण गायकवाड यांचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आमचे ज्येष्ठ फाउंडेशनचे मार्गदर्शक डॉक्टर सुभाष जाधव साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. श्री मारोजी माने साहेब हे देखील आमचे फाउंडेशनचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, त्यांचेही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. श्री मोहन दाने सर यांचेही या कार्यक्रमाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक स्वागत. श्री सुधीर भोसले, त्याचबरोबर या कॉलनीमध्ये बऱ्याच घराघरांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवलेला अलका काकू यांचे चिरंजीव सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचेही स्वागत करणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला भाग पडत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक संघ शाहूनगर आणि आमच्या हिलटॉप कॉलनीतील सर्व महिला सदस्य, त्याचबरोबर हिलटॉप कॉलनीच्या इतर सर्व ज्येष्ठ आणि युवा कार्यकर्त्यांचं मी कोणाचं नाव राहिलं असेल तर माफी असेल दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याला ऑगस्ट चिंतन सोहळा या ठिकाणी पार पाडायचा आहे. या अगोदर आमच्या जय सोशल फाउंडेशनचे मार्गदर्शक, ज्येष्ठ मार्गदर्शक, प्रसिद्ध अभय थोरले प्रतापसिंह महाराज नगरवाचनालय आपले सातारा यांचे एक मंडळ जे आहे त्या मंडळाच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झालेली आहे. त्याबद्दल पहिल्यांदा आपण त्यांचे या ठिकाणी छोटासा एक स्वागत समारंभ घेणार आहोत. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कांबळे सरांचे या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. व्यासपीठावरील सर्व सर्वांना जोरदार टाळ्या वाजवायचे. खूप खूप अभिनंदन सर. आज 46वा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. आपल्या या हिलटॉप कॉलनीचे आधारस्तंभ, याचबरोबर मी आणखी असं म्हणेन की शाहूनगरचा जसा पंढरीचा पांडुरंग तसा शाहूनगरचा पांडुरंग कोण असेल तर ते आमचे सागर दादा आहेत. पांडुरंगाला कसं पाहावं, कुठं पाहावं हे आपण जसं पंढरीत जाऊन पाहतो तसं या हिलटॉप कॉलनीमध्ये इथंच हा आपला पांडुरंग आहे. या जनतेच्या सर्व अर्थाने सोयीसाठी जनतेला काय हवं आहे, काय नको आहे हे प्रामाणिकपणे पुरवण्याचं काम, विविध सुविधा पुरवण्याचं काम अहोरात्र जे पांडुरंग करत असतो तोच पांडुरंग म्हणजे आमचे सागरदादा भोसले. आपण पाहतो की फक्त आजच्या दिवसाच्या निमित्तानं नव्हे तर पूर्ण वर्षभर दादा हे सामाजिक कार्यामध्ये पूर्णपणे त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. त्यांचं कुटुंब म्हणजे एक आदर्श कुटुंब असं आपण म्हणूया. आणि त्यांना साथ देणाऱ्या सौभाग्यवती हेमावहिनी यांचंही योगदान त्यांच्या या सर्व सहकार्यामध्ये आहे असं मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. कारण परमेश्वर आपण म्हणतो, परंतु प्रत्येक ठिकाणी पुरुषाच्या पाठीमाग एक पत्नीचा जर एक जबरदस्त असा हात असेल तरच तो पुरुष आपलं पुढचं कार्य अतिशय यशस्वीरित्या पार पाडू शकतो. आणि म्हणून हेमावहिनीचंही या ठिकाणी मी आवर्जून या सर्वांच्या समक्ष त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांची साथ अशीच त्यांच्या पाठीमागे राहील. याचबरोबर या हिलटॉप कॉलनीतील नव्हे तर संपूर्ण शाहूनगर वासियांचा त्यांच्या पाठीमाग हा सदैव हात असेल, सदैव त्यांना पाठिंबा असेल. आणि असंच त्यांनी आपलं संपूर्ण कार्य हे शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीने करत राहावं. परमेश्वराने त्यांना दीर्घायुष्य द्यावं. आता ते 46 वर्षातून मला वाटते 47 वर्षात पदार्पण करत आहे.
म्हणजे एक 2-3 वर्षामध्ये हाफ सेंचुरी होत आहे. पण याच बरोबर मी असं म्हणेन की आमच्या सागर दादांना या हिलटॉप कॉलनीतल्या पांडुरंगाला 101 वर्षाचं दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं या छोटेखानी कार्यक्रमात स्वागत. आज इथे जमलेले आमचे मित्रमंडळी तसेच व्यासपीठावरील कदम सर, कांबळे सर, आमचे अण्णा देसाई, त्याच पद्धतीनं आमचे अजिंक्य कॉलनीतले मित्र, त्याच पद्धतीनं अजिंक्य कॉलनीतले मित्र विजय साळुंके आणि त्यांचीच भाऊकी जिल्हा परिषद गट देगाव येथून इच्छुक असलेले उमेदवार सचिन अप्पा साळुंके, त्याच पद्धतीनं अवंती ग्रुपचे आज घोषित झालेले अध्यक्ष शेखर जाधव, उपाध्यक्ष तसंच पिलू थोरात, विकास, आशिष, आबा, गोगा, त्यानंतर किरण. सर्वप्रथम तुम्हाला या नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज सागरचा वाढदिवस. मगाशी कोणीतरी उल्लेख केला की सागरच्या आयुष्यात एक घटना घडली. कोणत्याही माणसाचा जेव्हा ठरतो दर्जा त्याला कारणीभूत असते त्यातली ऊर्जा. सागरच्या आयुष्यात घटना घडली. सागरच्या आयुष्यात जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा सागर थांबत नसतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले सागर भोसले. सागरचा ऍक्सिडेंट झालाय असं आम्हाला कळल्यानंतर आम्ही सर्व धावत पळत पुण्याला गेलो. त्याला माहिती नव्हतं स्वतःला किती लागले आणि आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं काय परिस्थिती. पण सागर मध्ये ज्या पद्धतीची ऊर्जा होती, वहिनी त्या शेजारी उभ्या होत्या. मला अजून आठवते संचेती हॉस्पिटलला मायामध्ये सागर आम्ही आलो होतो आणि सागर असा अस्वस्थ तिथे होता आणि तो अस्वस्थपणा आम्ही नाही बघू शकलो. कारण सागरला मी कॉलेज पासून ओळखतोय. त्याच्यात एवढी ऊर्जा आहे. म्हटलं हा जर झोपून राहिला तर ही ऊर्जा कुठे घालवणार आपण. पण त्याच ऊर्जेने आज सागरला चालायला लावलं. त्याच ऊर्जेने आज सागरला उभं केलं. एखाद्या घरात जेव्हा एखादा ऍक्सिडेंट घडतो त्या घराची काय अवस्था होते ह्याचं माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहिती नसेल. माझ्या वडिलांचा 2000 साली खूप मोठा ऍक्सिडेंट झाला की जे चित्र आमच्या घरचं दिसलं असतं ते चित्र वेगळ्या पद्धतीने मांडलं गेलं आणि त्यातून आम्ही कसं रिकव्हर झालो आमचं आम्हाला माहिती. त्याच पद्धतीने सागर ची सुद्धा तोच प्रकार आहे आणि सागर त्या प्रकारातून आज उभा राहिलाय. नुसता उभा राहिलेला नाही. जसं सरांनी मला की सांगितलं की समाजाचं देणं हे आपलं कर्तव्य असतं, त्या पद्धतीने जेव्हा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा असं वाटत नव्हतं की सागर वाचेल. पण कुठल्या तरी पिक्चर मध्ये आम्ही ऐकलं होतं, मुद्दाई लाख बुरा चाहिए वही होता है जो मंजूर एक होता होता. त्याच्यासाठी त्याला जरी जगायचं नसलं तरी आमच्यासाठी त्याला जगणं भाग आहे. काहीतरी दायित्व घेऊन आपण आलोय आणि ते दायित्व घेऊन आपल्याला पुढे जायचंय हे त्याला कदाचित तेव्हा उमगलं असेल. संचेतीमध्ये तो ऍडमिट असताना, बरोबर ना सागर सर? सागरचा आता सागर सरपर्यंतची वाटचाल केली आहे. ह्या अभिमानाची गोष्ट मला आहे. त्याला ते सत्य उमगलं की आपण आता समाजासाठी काहीतरी करूया. जेव्हा आपण धडधाकट होतो तेव्हा पैशाच्या मागे बिझनेसच्या मागे पळालो, परंतु आपल्याला काहीतरी झालंय आणि आपण समाजासाठी पळतोय हे जगात शक्यच नाही. एकमेव उदाहरण असेल की जो धडधाकट होता स्वतःसाठी पळत होता आणि काय झालं आता समाजासाठी पळतोय. साताऱ्यात अशी नेतृत्व पुढे येणं गरजेचं आहे. अजून एक मला सांगावंसं वाटतं की अजून एक डायलॉग मी ऐकला होता, खुदी का गौर बुलंद इतना की खुदा तुझसे पूछे बता बंदे तेरी रजा क्या है. या वाक्याचा अर्थ मला सांगायचा इथं की देव काय म्हणतो, तू स्वतःला एवढं स्ट्रॉंग केलेस. याचे 2 अर्थ होतात. देव आधी म्हणतो तू स्वतः स्ट्रॉंग हो आणि मग मी तुला संकट देतो. आणि दुसरा अर्थ असा होतो की खुदी का गौर बुलंद इतना की हर तहरी से पहिले, म्हणजे कोणतेही संकट द्यायच्या वेळी देवाला सुद्धा विचार करायला लागला पाहिजे की ह्याच्यावर मी हे संकट आणलं तरी हा माणूस पळतोच आहे, त्याच्यावर ते संकट आणलं तरी पळतोच आहे. अशा आयुष्यात कितीतरी टप्पे त्याने पार पाडले पण तो काही थांबला नाही. मग देवच त्याला विचारतोय असं कोणती गोष्ट करू की तू थांबशील.
तर देव शेवटी म्हणतोय तू काय थांबणार नाही, तुझं भवितव्य लिहिलेलं आहे. आणि त्या पद्धतीने आज सागरचा वाढदिवस आपण सगळे साजरा करतोय. सगळ्यात महत्वाचं असाच्या वेळी कधी घटना घरात घडते, अशा वेळी संपूर्ण कुटुंब कसं वागतं ह्याला खूप महत्वाचं असतं. आणि तेच कुटुंब पद्धती आपल्याला सातारा शहरात, सातारा जिल्ह्यात, महाराष्ट्रात, भारतात, जगात बघायची आहे. संपूर्ण कुटुंब पूर्ण ताकदीनं सागर बरोबर आहे. सागरची आई तिथे बसली, शिक्षिका वहिनी बसल्या. अर्धनारी नटेश्वराचं रूप आपल्या हिंदू धर्मात आहे. कशासाठी अर्धनारी नटेश्वर कशाला म्हणतात? की जेवढी महादेवाची ताकद आहे तेवढीच पार्वतीची ताकद आहे. जेव्हा महादेवाची ताकद कमी पडते तेव्हा पार्वतीची ताकद दिली जाते. आणि पार्वती माता आमच्या हिमलता वहिनी बसल्या, जसं सरांनी सांगितलं, त्यांनी त्यांची पूर्ण शक्ती सागरसाठी मार्गी लावली. आईंची शक्ती आहे. सागरचे बंधू आता डॉक्टर होते, इथं डॉक्टर आहेत. बघा सगळे ताकदीने सागरच्या मागे उभे आहेत. आणि आम्ही सर्व मित्र परिवार आहेच. आळवीन बळवी तुम्ही नाही म्हणला तरी आम्ही सागरसाठी 100% येणार. आधी पण होतो, आता पण आहे, पुढे पण असणार. काम करत आले, काम करत राहू. आमचं हे गृहीतवाक्य आमच्या पक्षाचं. पण सागरसाठी पक्ष वगैरे सगळे सागरसाठी आम्ही आहोत. आज आनंदाचा क्षण आहे. मला ती आठवण काढली. सागरचा उत्साह जो कॉलेजला असताना असायचा त्याच्यापेक्षा जास्त उत्साह आता आहे. मग ही ऊर्जा आली कुठून? ही ऊर्जा तुमच्या सर्वांच्या प्रेमाची, त्याच्याबद्दल असलेल्या सद्भावनेची ही ऊर्जा आहे. फक्त त्याची एकट्याची ऊर्जा नाही. तुम्ही असेच त्याच्या पाठीशी उभं राहा, असा मी त्याचा जवळचा मित्र म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि निश्चितच येणारा काळ हा सागर कोणत्या दिशेने वळवायचा याची दिशा ठरवेल. आणि सागरची दिशा आपल्याला निश्चितच खूप उंचीची दिशा आहे. व्यासपीठावर बसलेले सर्वांच्या तुम्हाला येत्या 5-10 वर्षात राजकारणातील येणारे उभे चेहरे म्हणून सगळ्यांचे चेहरे दिसतील. एकच आता मला असं वाटेल की आज सागरचा वाढदिवस आहे. समुद्र जेव्हा खवळलेला असतो दिसायला चांगला असतो, पण प्रवास करायचा असेल तर समुद्र शांतच लागतो. म्हणजे सागर खवळला आहे, दिसायला चांगला आहे, प्रवासाला नाही. आणि खवळलेला सागर म्हणजे मनामध्ये जी त्याच्या ऊर्जा आहे, जे काय करायचे त्याच्याबरोबर चालायचं असेल, म्हणजे खवळलेल्या सागराबरोबर जर प्रवास करायचा असेल तर काळीज सुद्धा वादळासारखं पाहिजे. आणि अशाच वादळासारखं काळीज घेऊन आपण सागर बरोबर सर्वजण राहूया. आज त्याला जन्मदिनाच्या आम्ही लक्ष शुभेच्छा देतो. ज्या ऊर्जेनं त्यानं आजचा वाढदिवस साजरा केला त्याच पद्धतीचे त्याच्यापेक्षा जास्त ऊर्जेचे 364 दिवस तो साजरे करणार. आणि परत पुढच्या वर्षी आपण 365व्या दिवशी भेटणार आहोत. आणि त्या दिवशी इतिहास घडलेला असेल. जाता तेवढंच सांगेन, वेळ आणि त्यागाशिवाय इतिहास घडत नाही. त्यागाक्षेने आपला सागरनं त्याग दिलेला आहे. सागरच्या मागे आमच्यासारखे वेडे आहेत, त्यामुळे इतिहास घडणार आहे. आज सागरला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्हाला हक्कानं तुम्ही काही सांगा, सागरसाठी आपण काय पाहिजे ते करू. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. उपस्थित असणारे सगळे शाहूनगरवासी, मला फार आनंद वाटतो की खूप दिवसांनी एका चांगल्या मित्राचं भाषण ऐकायला मिळालं. आणि आम्ही कुटुंबातले आहोत, आम्ही हिलटॉप सोसायटीत राहतो. आम्ही दादांच्या विषयी खूप चांगलं बोलणार. आज आम्हाला सगळ्या महाराष्ट्रातून ज्या प्रतिक्रिया दादांच्या विषयी येत आहेत ना, त्या फार अतिशय बोलक्या आहेत. आणि तिथं आम्ही आनंदी होतो. एकतर आम्ही डोंगराच्या कडेला राहतो, वरनं येणारं पाणी हे जिथं वाहत जातं ना त्याला ओढा म्हणतात, जिथं ते मिळतं त्याला नदी म्हणतात, पण जे सामावून घेतो ना त्याला सागर म्हणतात. हे सागरा एवढं मन ठेवणं एवढं सोपं नाही. तुम्ही सागराचा 2 वेळा उल्लेख केला म्हणून एक गोष्ट सांगतो. हरिवंशराजी बच्चन हे अमिताभ बच्चनचे वडील आहेत. ते असं म्हणतात, ये सागर भी मेरी तरह बेफिक्र निकलाया. उभं राहता येत नाही पण स्वतःची बेफिक्र करून दवाखान्यात जेवढे अनकॉन्शियस असतात ना, होते ना संचितीमध्ये, त्याच्यापेक्षा सुद्धा अनकॉन्शियस मी दादाला बघितलंय. एखाद्या माणसाचं काम करताना,
एखाद्या माणसासाठी दवाखान्यात उभं राहतात, एखाद्या माणसाला मदत करतात, एखाद्या माणसाचे अश्रू पुसतात, एखाद्या माणसाच्या समोरचं गटारचं काम करताना त्याच्या नद्या घरातल्या पासून त्याची बंद पडलेल्या नळाच्या पासून त्याच्या बाईच्या रांगोळीला आकार देण्यापर्यंत काम करणारा सागर दादा जोपर्यंत साताऱ्यात आहे ना तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या भिंती ह्या 4 भिंतींपेक्षा फार मोठ्या आबादीत राहतील. हरिवंशरायजी असं म्हणतात की हे सागर भी मेरी तरह बेफिक्र निघणारा आहे. बघा पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. ते त्यांच्या अपघाताशी निगडीत ते म्हणून सांगतात. आज अपघाताचा विषय नको होता पण का काढला गेला तर त्याचं कारण आहे. ये सागर भी मेरी तरह बेफिक्र निकला यारो, जिंदा थे तो तैरने न दिया और मर गए तो डूबने न दिया. त्याला मरून दिलं नाही आणि जगूनही दिलं नाही पण त्याला माहित होतं की मी माझ्यातली ऊर्जा तुम्ही म्हणता ना ती ऊर्जा मी नाही देणार. माझ्यातलं काम जे आहे ना ते समाजाच्या प्रत्येक नजरेतला तो चार्जर आहे ना याचं काम केलं, त्याची ऊर्जा आपल्याला याचं काम केलं, त्याचा आशीर्वाद मला मिळाला. या ऊर्जेच्या जीवावर कोण म्हणतं त्यांची आई आणि त्यांची पत्नी त्यांचे पाय, दादांचे पाय आम्ही कार्यकर्ते आम्ही कार्यकर्त्यावर अभिमान सांगतो. जिथं जिथं जाईल ना तिथं सांगतो की नाही त्यांच्या आईने त्यांना नाही जन्म दिला. ते आमच्या फक्त तोंडामध्ये नाहीत, ते आमच्या नजरेमध्ये नाहीत, ते आमच्या हृदयात राहतात. आम्ही अभिमानाला सांगतो. हे जेव्हा जमतं ना तेव्हा तो कार्यकर्ता असतो. कार्यकर्ता या शब्दाचा अर्थ काय पण करता नव्हे, काय पण करता नव्हे. कार्यकर्ता कसा असावा. मी महाराजांच्या समोर दादाचा जो विषय काढला ना, महाराजांची भाषणं द्यायला मी माझा सत्कार केला इथं. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचताना माझी बिनविरोध झाले. हा सगळा या मंडळींचाच आशीर्वाद आहे. महाराजांच्या यादीमध्ये जेव्हा माझं नाव लिहिलं ना तेव्हा माझ्या नावाला पहिली टीक होती, पहिली टीक होती. 19 जणांच्या मध्ये माझं काय असेल किंमत. या माणसांच्या मुळे आमची ओळख होते. ही सोपं नाही. हे निष्ठे दादांच्या निष्ठेचं फळ. जेव्हा दवाखान्यातून बाहेर पडले ना दादा तेव्हा सुद्धा त्यांनी ध्येय तसंच जपून ठेवलं होतं. ते हळूहळू उलगडले आणि ते ध्येय कोणतं होतं का प्रत्येक माणसाचं दुःख नष्ट करण्याची प्रेरणा मला परमेश्वराने द्यावी. मला चालता आलं नाही तर चालेल पण माझ्या नजरेनं. हो तुम्हाला माहितीये का की जेव्हा तुम्ही एखाद्या देवळात जाताना तेव्हा त्या देवळाच्या समोर त्या देवाच्या समोर कासव असतं. त्या कासवाला स्तन नाही बरं का, तिला पिलं होतं. हे सस्तन प्राणी तरी म्हणतात त्याला का तर ते आपल्या मुलांना दूध नाही पाजत, ते नजरेनं वाढवतं. कार्यकर्ता आपल्या नजरेनं कार्यकर्त्याला जेव्हा करतो सांभाळतो ना तेव्हा असे दादांसारखे माणसं तयार होतात. हे होणं गरजेचं आहे. म्हणून त्याच्या पुढचं वाक्य असं आहे ये समंदर ये सागर भी मेरी तरह बेफिक्र निकला यारो, जिंदा थे तो तैरने न दिया और मर गए तो डूबने न दिया. ये जनाजे ये कब्र ये कफन ये तस्वीर ये फोटो ये फूल ये केक सब झूठ की बात है, असली तो यही बात है. असली याद करने वाला कौन है. जब आदमी जिंदा है तो मरने न दिया, डूब गए तो जिंदा नहीं. तो म्हणता ये समंदर भी मेरी तरह बेफिक्र निकला यारो, जिंदा थे तो तैरने न दिया, मर गए तो डूबने न दिया. ये जनाजे ये कब्र ये कफन किसी काम के लिए तो आदमी तो उस दिन मर जाता है जिस दिन उसे याद करने वाला कोई न हो. आमच्या लक्षात दादा राहतात ना. निवडणुका लांबल्या ना तरी सुद्धा दादांना अघोषित नगरसेवक इतक्या सामान्य माणसांनी करून हे जी ताकद आहे ना ती ताकद आज साताऱ्यामध्ये मी 25-30 वर्ष राहतोय, 35 वर्ष राहतोय. परंतु अनेक जण अभिमान सांगतात अरे माझ्या शेजारी राहतो नगरसेवक, तो माझ्या खिशात आहे. आम्ही मात्र सांगतो आमचा सागर दादा आमच्या हृदयात आहे. ही जी ताकद आहे ना नगरसेवकाला खिशात ठेवण्यापेक्षा नगरसेवकाला हृदयात ठेवण्याची ताकद आहे ना ती अव्यक्त स्वरूपाची असते. आणि अव्यक्त प्रेम हे जगातलं सर्वश्रेष्ठ प्रेम असतं. सागर दादांचा मोबाईल कुठं, माझा आज सकाळी फोन फलटण मध्ये होता पण तरी सुद्धा सागर दादांचा अभिष्ट चिंतन करण्यासाठी मी जे रांग बघत होतो ना ती सातारा जिल्ह्यापेक्षा उद्योजकांच्या पेक्षा सामान्य माणसांची अधिक होती. ही सामान्य माणसांची फार मोठी दादा ती तुम्ही जपली. कारण एकच गोष्ट मला शिक्षकाचा मुलगा असल्यामुळं आणि ते सुद्धा शिक्षकाचा मुलगा असल्यामुळे मला सांगायचे वाटते की गुरु शिष्याचं नातं हे पिता पुत्रापेक्षाही श्रेष्ठ असतं आणि रक्ताच्या नात्यापेक्षा भक्तीचं नातं हे अधिक श्रेष्ठ असतं. आरडी म्हटलं ते कविता म्हणतो
त्या दादांच्याकडे बघितलं की मी ती सहज कविता सुचली होती त्या काळामध्ये. ती कशी होती की जगणं सुंदर आहे, मरणं सुंदर आहे, परंतु उरणं अधिक सुंदर आहे. हे उरणं बोलणं सुंदर आहे, कोमेजणं सुंदर आहे, पण मकरंद देऊन राहणं अधिक सुंदर आहे. सागराला भरती येणं सुंदर आहे. बघा, सागराला भरती येणं सुंदर आहे, ओहोटी अपघात तेही सुंदर आहे, पण भरती आणि ओहोटी पेक्षा सुद्धा तुमच्या अंतःकरणात त्या माणसानं सागरासारखं राहणं हे अधिक सुंदर आहे. ही सुंदरता आमच्या दादांना भेटली. निष्ठावंत म्हणून जेव्हा महाराज साहेबांना मी ह्या गोष्टी सांगतो ना, तेव्हा महाराज साहेब अनेकदा सागरदादांचं नाव काढतात. का कोणाच ठाऊक, पण राजाला आपल्या सेनापतीच्या मध्ये कदाचित आपलं राज्य दिसत असलं पाहिजे. मी आज दादा मुद्दाम ते पुस्तक आणले कृष्णा भोसले यांचं, तुम्ही ते जरूर हे करा. का याचं कारण काय मित्र हो, हे पुस्तक राजधानी साताराचं पुस्तक नवीन कृष्णा भोसले नावाच्या एका लेखकाने लिहिलंय. आज ते दादांच्यासाठी मी एवढ्यासाठी आणलंय, त्याची पहिली प्रत मी तुमच्यासाठी आणली. हे कारण, याचं कारण असं, ह्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची अख्खी वंशावळ आणि या वंशावळीमध्ये सातारा गॅजेट नुसार आज मराठा आरक्षणाचा जो प्रश्न निर्माण झालाय, आज पहिली प्रत कृष्णा भोसलेनं श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या नावाचं असणारी अर्पण पत्रिका असणारं पुस्तक हे कृष्णा भोसले नावाच्या एका शिक्षकाने लिहिले. ही प्रत पहिल्यांदा मी दादाकडे देतोय की समाजामध्ये असणाऱ्या प्रत्येक घटकाचा सन्मान तुम्ही राखता. भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा असं विचारलं जातील की छत्रपती उदयनराजेंचे हात आणि पाय कोण आहेत, त्याच्यामध्ये पहिलं नाव मला शक्यता 100% की सागरदादांचं नाव. हा प्रश्न पडलाय दळव्याला, जिजाबाईला प्रश्न पडलाय की समोर दिसणारा दानपट्ट्या खेळणारा वर्ग अतिशय सुंदर आहे आणि त्याचं नाव काय ठेवायचं म्हणून त्याच्या बारशाला गेल्यानंतर सुद्धा जिजाबाईने अतिशय लक्षवेध करून लक्षपूर्वक ठेवून शिवात असं ठेवलं. पण जेव्हा त्याच्यावरती निष्ठा व्यक्त करण्याची जेव्हा वेळ आली ना, तेव्हा तो शिवाला सांगितलं मराठा सरदारांनी की आता या खिंडीमध्ये तुला शिवाजी महाराजांचं रूप घ्यायचंय. आणि ते रूप केवढा मोठा आनंद शिवा नावाच्या माणसाला झाला, त्याचं नाव होतं शिवा काशी. हे जे रूप घेणं ना, आपल्या राजाचं प्रतिरूप होऊन देशाची जनतेची सेवा करणं, हे शिवा काशीतला जमलं. तो उभा राहिला आणि जेव्हा उभा राहिला तेव्हा त्याला केवढा आनंद झाला. आज मला माझ्या राजाचा ड्रेस, माझा जिरेटोप, त्याची दाढी आज मला घराला घेऊन मी शिवाजी महाराजांचं रूप घेऊन जाणार, केवढा मोठा आनंद झालाय. पण शिवाजी महाराजांना मात्र आनंद होत नाही. त्यांच्या डोळ्यांना घळघळा पाणी होत आहे आणि त्यांनी कडाडून मिठी मारली कुणाला, शिवा काशीतला. आणि म्हटलं तू हसतोयस? म्हटलं हो महाराज, आज मला तुमचा ड्रेस घालून आज शिवाजी महाराज मला होता येईल आणि मी तुमच्यासाठी तुमचा म्हणून मी आज समोर जाणार आहे सिद्धीला. घळघळा अश्रू येत आहेत. महाराजांनी सिद्धी त्या शिवा काशीतला कडाडून मिठी मारली आणि एवढंच वाक्य सांगितलं, ते लक्षपूर्वक दादांच्या वाढदिवसा दिवशी ऐका. शिवाजी महाराज त्या शिवा काशीतला एवढंच म्हणतात की अरे वेड्या, जेव्हा तो कळेल ना सिद्धीला की हा खरा शिवाजी महाराज नाही, तेव्हा तो तुला कापून काढेल. तेव्हा शिवा काशीतनं जे वाक्य दिलं ते सागरदादांच्या लक्षात ठेवा. तो म्हटला मला कापून काढणार हे महाराज मला आधीच माहित आहे, परंतु लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये. हे छत्रपतींचं वाक्य आहे, या महाराष्ट्राचं वाक्य आहे. राजे नसात भिजली आग तरी ना रागते शूर मराठी वीर दळले सात. हा मराठ्यांचा इतिहास राजे विसरला का काय? राजे खुशाल जा, मी या सिद्धी समोर उभा राहील आणि मी एकच सांगेल की माझा राजा, या माझ्या राजासाठी माझे प्राण गेले तरी चालतील, पण मी राजा आज 5 मिनिटासाठी झालो, याचा मला सगळ्यात स्वर्गीय आनंद आहे. आज मला सांगा, दादांचं आडनाव भोसले, छत्रपती उदयनराजेंचं आडनाव भोसले, नावाला जागणारी आणि आडनावाला जागणारी माणसं ह्या देशामध्ये असतात. मला दादांच्या रूपाने का होईना, पण त्यांच्या आई वडिलांच्यासाठी नाही, त्यांच्यासाठी नाही, पण दादा आज एक नक्की गोष्ट आहे, या माणसांच्या मध्ये, या प्रत्येक ह्यामध्ये जेव्हा महाराज तल्लीन झालेत तुकारामांच्या कीर्तनामध्ये आणि सगळ्या बाजूनी फौज आजूबाजूला वेढली गेली, तेव्हा त्या सगळ्या सैन्याला सगळेच शिवाजी महाराज दिसत होते. तुकोबाईंच्या अभंगामध्ये
तल्लीन झालेल्या शिवाजी महाराजांना एकट्याला पकडायचं ना, पण एक शिवाजी महाराज कुणाला पकडावा असा प्रश्न आला. सागरदादांनी एकच काम केलं या 2 वर्षात. प्रत्येक घराघरामध्ये एक सागरदादा तयार केला. आज माझा वाढदिवस आहे. ही जी ताकद आहे ना, ही फार मोठी ताकद आहे आणि ही ताकद तुम्ही सांभाळावी. आज मला एका गोष्टीचा फार आत्मसन्मान आहे की मी सप्टेंबर महिन्यात जन्माला आलो. माझा 13 सप्टेंबर. आज दादांचा 23 म्हणजे बरोबर 10 दिवसांनी दादांचा वाढदिवस होतो. मला फार आनंद होतो की या गोष्टीच्या मध्ये आम्ही दोघं जर उभं राहिलो आहोत तर हे भाऊ आहेत का? हो. म्हणून रक्ताच्या नात्यापेक्षा भक्तीचं नातं श्रेष्ठ करणारी ही जी माणसं आहेत ना, ती जागोजागी मिळावी. मला तर एकच अपेक्षा आहे, जिल्हा परिषदेला तुम्ही संभाव्य उमेदवार आहात ना, अशी दादांसारखी माणसं उभी राहिली ना तर परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं. ही काही कवी कल्पना नाही का? तर आज दादांना प्रत्येक घरातली बाई माझा नळ दुरुस्त करायला आला होता त्या प्लंबर सारखं समजते, गटार काढायला आलेल्या एका समजते. अरे एका विठ्ठलाचे रूप पांडुरंगाचं रूप त्याला दिलं. एका पांडुरंगाचे किती रूप एखाद्या माणसाला या भविष्य काळात मिळतात. आणि ह्या कलयुगात एखाद्या माणसाने एखाद्या प्राचार्यानं त्यांना पांडुरंग म्हणावं, याच्यासारखी पंढरी आम्ही कुठे निर्माण करू शकतो. जीवेत शरदम शतम मी असं म्हणणार नाही, पण आज 46व्या वर्षी तुम्ही जेव्हा 94 वर्षाचे व्हाल तेव्हा नुसतं नगरसेवक काय, आमदार सागर भोसलेंना आम्ही हरकत काय आम्हाला, कारण आम्ही राहतो. आमच्या कॉलनीचं नाव आम्ही हिलटॉप ठेवले. आमच्या अशा आकांक्षा दादांनी आता साध्या सामान्य ठेवलेल्या नाही. आणि त्यासाठी एक नगरसेवक, एक नगराध्यक्ष, एक आमदार आम्हाला आमच्या नजरेमध्ये भेटतो आणि त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही हृदयापासून बोलतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी आता एकच काम करीन, तुमच्या डोळ्यातलं तेज तेवढ्या केक मध्ये टाकील आणि तेज तेवढं घरी भरून नेईल, बायकोच्या हातात देईल आणि तिला सांगेल की सागर दादांच्या डोळ्यातलं हे तेज आहे, हे घरभर पसर. येणाऱ्या दिवाळीला आकाश कंदील लावून बंद करून टाकू. धन्यवाद. मुळात वाढदिवस या ठिकाणी घ्यायचा असं अजिबात नियोजन नव्हतं. मात्र आमच्या जय सोशल फाउंडेशनचे सगळेच उत्साही कार्यकर्ते बरं का सर, सकाळी म्हटले की जर माणसांची संध्याकाळी गर्दी झाली तर कुठं बाहेर पावसात, कारण त्या पोर्च मध्ये किती लोक बसणार. आणि एक 5 मिनिटात अक्षय माने सर, संजय खोडे आणि अनुज खोडे यांनी निर्णय घेतला की काय नाही, आपण आपल्या पार्किंग मध्ये वाढदिवस करायचा. आणि म्हणजे मला एकच सांगायचे की मला मुळात माझा वाढदिवस लहानपणी साजरा करायचो मी, आणि तेव्हा मात्र खूप आनंद व्हायचा. जसा मोठा होत गेलो तस तसं वाढदिवस करायचं बंद केलं. मात्र मधल्या एक 10-15 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्हाला एक असा बदल दिसून आला की जेव्हा फ्लेक्स प्रिंटिंग व्हायला लागले तेव्हा मोठ्या माणसांचे सुद्धा वाढदिवस साजरे व्हायला लागले. त्यातच मला खूप आश्चर्य वाटलं. मुळात कदाचित माझ्या वयाची आमची सगळी मंडळी आम्ही वाढदिवस म्हणजे एखाद्याचा वाढदिवस एकदम कॅज्युअल घ्यायचो. वाढदिवस तर लहान मुलाचा करतात, मोठ्या माणसाचा कधी वाढदिवस केलेला आम्ही ऐकलंच नव्हतं. बरोबर आहे का शेखर सर, किरण सर? हळूहळू आपण मग सगळ्यांचं बघून वाढदिवस सगळ्यांचे साजरे करायला लागलो. ऍक्च्युली खरं तसं बघायला गेलं तर वाढदिवस आता आपल्याला कळायला लागले की वाढदिवसाला आपली स्वतःची इतकी स्तुती केली जाते की माणूस 2 दिवस काय हवेतनं खाली येणार नाही. पण मी मार्केटिंगचा माणूस आहे. मला एखादी वस्तू विकायची असली की नाही तर मी पहिल्यांदा म्हणतो, अरे वा काय शर्ट आहे, मस्त शर्ट, कुठून घेतला शर्ट हा, खूपच छान दिसतोय तुम्हाला. की माझी तिथं 50% सेलिंग झालेलं असतं. आणि आपोआप त्या थोडक्यात एखाद्या माणसाची स्तुती केली की आपलं काम होऊन जातं, एवढं लक्षात ठेवायचं. परंतु आज खरं बघायला गेलं तर 3.5
3-4 वर्ष पूर्ण होत आहेत. या कारकिर्दीला सुरुवात अशी झाली की आमच्या कॉलनीमध्ये एक समस्या निर्माण झाली होती आणि त्या समस्येसाठी आम्ही सगळे कॉलनीवासी महाराज साहेबांच्याकडे गेलो, आपल्या उदयन महाराजांच्याकडे गेलो. आणि महाराज साहेबांनी, सगळे कॉलनीतले लोक होते, आणि महाराज साहेबांनी तिथे गेल्यानंतर अर्ध्या तासातच त्या विषयाचा खटका मिटवला, अर्ध्याच तासात. आणि नगरपालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी आले, सगळं झालं. आणि नुसतंच नगरपालिकेचे इलेक्शन लागणार आहे असं सगळ्यांच्या कानावर होतं. माझ्या डोक्यात खरंच सांगतो बरं का, आई रक्ता शपथ असला काही विषय नव्हता बरं का, खरंच नव्हता. पण आमचा बाबू, आमचे धीरज दादा, आमचे दयाळ काका, आमची सगळी प्रणव विनव ही सगळी पोरं नाही सागर दादा तुम्हीच उभं राहायच्या वेळेस. मी बी लय आडवा तोडलो बरं का करून. तिच्या आईला म्हणली एक तर त्याच्या मला स्वतःला चालायला येणार, मी नगरसेवक पदाला उभं राहील. नाही उभं राहायचंच. मी घरी आलो, बायकोला म्हटले ही अशाशी म्हणतात, हे तसल्या वानगडीत पडायचं नाही, आपल्याला राजकारण नको अजिबात. राजकारण लय बेकारण, राजकारण असं राजकारण कसं बरं का. पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत ह्या सगळ्यांनी माझं डोकं खाल्लं. आणि त्याच्यानंतर 3 दिवसानंतर मी खरं सांगतो, एखादी गोष्ट करायची असेल ना तर 10 वेळा विचार करतो, 10 वेळा विचार करतो. आणि एकदा जर गोष्ट करायची म्हणून ती ठरवली तर ती गोष्ट केल्याशिवाय गप्पच बसत नाही. आणि एक 3 दिवसानंतर मीच माझ्या मनाशी ठरवलं की चला आपण या स्पर्धेत उतरूया. अक्षरशः तुम्हाला सांगतो, आता 3.25 वर्ष झाली. मला वाटतं इथं बरेच शिक्षक आमचे डॉक्टर HV देशमुख सर सुद्धा आहेत. डॉक्टर थोडक्यात PhD व्हायला मला वाटतं देशमुख सर 2 का 3 वर्ष लागतात. 3 का 4? हा, कमीत कमी 3. म्हणजे मी PhD आता राजकारणात केली एवढी मला 100% करणार, खरं सांगतो. आणि कुठल्याही गोष्टीची एक सुरुवातीला भीती असते, ती भीती तेव्हाच मोडते की जेव्हा आपण त्याचा पूर्णपणे पाठपुरावा करतो. मला लिटरली माईक हातात घेतला ना त्याचं थरथर व्हायचं, सगळा घाम फुटायचा मला. पण नंतर मग आमचे कांबळे सर आहेत, माईक कसा घ्यायचा, बोलायचं कसं, काय फेकायचं, कसं फेकायचं, हे सगळं आमच्या सरांनी मला शिकवलं. खरं सांगतो लिटरली. या मंचावर आता काही जण मला इथं दादा म्हणतायत, काही जण मला इथं सर म्हणतायत, पण इथं बसलेली आमची मित्रमंडळी ती मला सागऱ्या या नावानं हाक मारतात. आणि तेव्हाच मला खरं वाटतं की मी सर बीर कोण नाही, मी मेहरबान कोण नाही, मी त्या गाचा सागऱ्या. आणि मला खरोखर बरं वाटतं, कारण आपण जेव्हा समाजामध्ये वावरत असतो तेव्हा नक्कीच प्रत्येकाला मान प्रतिष्ठा या आवडत असते. त्याला थोडस काय म्हणतो, आता जसं हवे चढवलं ते आवडत असतं. पण नंतर इथं आम्ही बसलो, इथं आमचा किरण बसलाय बघा, इथून निघालो की तो एकाएकाची अशी भारी माप काढतो, तू असावे तू तसावे, लय भारी माप काढतो ती किरण आमचा. म्हणजे या कॉलनीमध्ये आपले कदम सरांचं घर आहे, त्या कदम सरांच्या घराच्या खालच्या बाजूला एक रूम होती. त्या रूम मध्ये मी लस्सीचं प्रोडक्शन करत होतो. हे आपल्या कॉलनीतल्या सगळ्यांनी मला बघितलंय. त्या काळात माझ्याकडे स्कूटर होती, त्या आता हॉटेलवर मी डिस्प्लेला लावलेली, त्या स्कूटरवर मी फिरत होतो. हे पण या सगळ्यांनी लोकांनी बघितलंय. आणि त्याच्यानंतर माझ्या व्यवसायामध्ये आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं, आमच्या मित्रमंडळीच्या मदतीनं जी काय प्रगती केली तेही सगळ्यांनी बघितलंय. आता खरं सांगू, ऍक्सिडेंट झाल्यानंतर असं डोक्यात होतं की मस्तपैकी मजा करायची, पोरांच्यात राहायचं, धंदा करायचा, 2 पैसे कमवायचे, इकडे जायचं तिकडे जायचं. पण त्याच्या यायला मला बाबू धीरज तुम्ही काय बसू दिलं नाही. कुठे गेला बाबू? आहे ना, हा धीरज. आणि त्यात दयाळ काका आमचे, बाकी सगळी गॅग होती, पण हिंदीले मला पेटवलं. आणि नक्कीच खरं सांगतो मी, तुम्ही पेटवलंय,
तुम्ही माझ्यावर तर पाहिजेच. मी आमच्या आप्पा पाटलांचं एक वाक्य आहे, एका जत्रेनं बैल कधी म्हातारा होत नाही. ही पंचवार्षिक येते, या पंचवार्षिकला बैल न होईल नाही लागेल माझ्या फायद्याचं बरं का. अजून 5 वर्ष अजून जोमानं काम करायची मला ताकद येईल. पुढच्या पंचवार्षिकला नाही झालं तर त्याच्या पुढच्या पंचवार्षिक 5 वर्षे मी खरं सांगतो अजून मी तरुण होईल. आणि माझी खरोखर मनोमन इच्छा अशी आहे, माणसाला एखादा सक्सेस मिळाला का नाही की तो माणूस तिथं त्या ठिकाणी गप्प बसतो. पण सक्सेस नाही मिळाला ना तर त्या दृष्टिकोनातून तो पळत राहतो. आणि नक्कीच मला ही खात्री आहे आपल्या शाहूनगर वासियांनी ना मला अजिबात निवडून देऊ नये. मला एकदा जर निवडून दिलं तर मी तुम्हाला काय घावत नसतो. आणि जर नाही निवडून दिलं तर ती माझ्या डोक्यात बसतो, चायला ह्या कॉलनीनं मतं कमी पडली बरं का, चायला इकडून असं झालं बरं का, आपल्याकडं मतदारी आधीच आहे. आणि नक्कीच माझ्या मुळात मला समाधान कशात मिळतं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. एखाद्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, एखाद्याला मदत केली बरं काय, म्हणजे कुठं ना कुठं म्हणजे चांगल्या माणसांना नाही म्हणत मी गरीबाला, तर इतकं मनाचं समाधान वाटतं की नाही, मी खूप मनाला समाधान वाटतं. आणि खरंच ते काम करण्याची मला संधी आयुष्यभर लाभावी हेच आज या माझ्या वाढदिवसाची वाढदिवसाची ईश्वर मी प्रार्थना करतो. आणि मी थांबतो. मुळात या ठिकाणी माझ्या वाढदिवसासाठी आवर्जून वेळ काढून आलेले सर्वच नागरिक, त्यामध्ये आमचा अवंती मित्र समूह असेल, श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्र समूहातले मित्रमंडळी, सगळ्यांनी शुभेच्छा मगाशी येऊन दिल्या. त्याच पद्धतीने शाहूनगर मध्ये छत्रपती शिवाजीनगर मधले आमचे नागरिक असतील, सुमित्राराजे मधले नागरिक असतील, आमच्या सर्व महिला भगिनी असतील, सर्व आमचे ज्येष्ठ शिक्षक वर्ग असेल, त्याच पद्धतीने आमचे कवी माननीय प्रदीप कांबळे सर असतील, सर्वांचे मनापासून खूप 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 आभार मानतो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आपल्या ह्या जय सोशल फाउंडेशनचं खूप मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांच्या वतीने आपण या ठिकाणी आभार मानतो. आणि हा अनंत चिंतनाचा सोहळा या ठिकाणी पार पडला, संपूर्ण झाला, तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. धन्यवाद. हॅलो, सागर सरांना अवंती ग्रुप तर्फे वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा. आणि असाच प्रत्येक वर्षी जोरदार वाढदिवस साजरा करू हे तुम्ही नाही केलं तर आम्ही गॅरंटी देतो. आणि नगरसेवक तर यावेळेसच होणार आहे, नगराध्यक्ष सुद्धा आम्ही करणार त्यांना. धन्यवाद. स्वतःसाठी म्हटलं तर आवडेल आम्हाला. शेखरच्या आवाजात गाणं ऐकूया. हे आमचे अवंती ग्रुपचे अध्यक्ष असले. थँक्यू. एकदम बंद करावा. आम्हाला कॉपरेट लागणार ना, आम्ही ऐकवायचं काय मग पाठी पाठी दिसत आहे सगळ्या.
या ठिकाणी शाळानगर परिसरातून यांना मी विनंती करेन की हा उतरण्याची गैरसोय होईल. Thank you.